विद्येची देवता सावित्रीमाई फुले त्यांना वंदन करून आजच्या या आरोग्य शिबिराची सुरुवात आपण करणार आहोत. PM श्री अंतर्गत आपल्या जिल्हा परिषद जवळगाव शाळेमध्ये हे आरोग्य शिबिर सरांनी आयोजित केलं आहे. त्यामुळे खरंच सरांचं कौतुक करावं. आपण विद्यार्थी खरं तर भाग्यवान म्हणावं की प्रत्येक शाळेत हे अशा प्रकारचं शिबिर आयोजित केलेलं जातं. आणि योगायोग आज जागतिक आरोग्य दिन म्हणून WHO साजरी करतात. या वर्षीचं घोषवाक्य आहे की आरोग्यदायी सुरुवात आशादायी भविष्य. आरोग्यदायी सुरुवात कशी तर बघा, तुम्ही भविष्य हा या देशाचे उद्याचे भविष्य हा, आणि हे भविष्य जे आहे देशाचं हे निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं या भविष्याला या उद्देशानं जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. सरांनी जो काही आमच्या शासकीय आरोग्य यंत्रणेवर विश्वास दाखवला त्याबद्दल सरांचा आम्ही धन्यवाद करतो. तर आपल्या मूलभूत जे काही गरजा असतात कुठल्या आहेत विद्यार्थ्यांना? मूलभूत गरजा कोणत्या? आता 8वी 9वी 10वी वाले 10वी वाले नसेल 8वी 9वी वाले सांगा. एक म्हणजे मी एकटाच बोललो तर तुम्ही कंटाळणार, ते चुलबुल दिसायले तुमच्या. कुठल्या आहेत आपल्या मूलभूत गरजा सांगा. एक जण सांगा. चुकलं तरी काय शाबास. अन्न वस्त्र आणि निवारा हे काय आहेत आपल्या मूलभूत गरजा, जे पूर्वीला 3च मानायचे. परंतु आपण कोरोना काळ बघितला. कोरोना काळात आपल्याजवळ लाखो करोडोची जरी संपत्ती असती तरी तुम्हाला दवाखान्यामध्ये बेड भेटत नव्हते. तेव्हा कुठं आपल्याला कळालं की आपलं निरोगी आरोग्य असणं किती गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या अन्न वस्त्र निवाऱ्यासोबत मूलभूत गरज कुठली आहे तर काय? आरोग्य. तुमच्याकडून बोललं ना तर तुम्हाला ऐकायला तुमचं लक्ष जाईल हे लक्षात येते मला. नाही तर नुसतं आता बघायला तुम्ही एकमेकाला बोलायले दूर करायचे. तर इथून तुम्हाला आपण शाळेमध्ये काय शिकतो? शालेय शिक्षण घेतो ना आपण, त्याचबरोबर आपल्याला आरोग्य शिक्षण घेणं सुद्धा गरजेचं आहे. मग हे आरोग्य शिक्षण कुठून मिळते, कसं मिळते ते आपल्याला आपल्या कुटुंबातूनच घरातूनच आपल्याला आई वडील सांगतात. काय म्हणतात? सकाळी काय करा म्हणतात? केव्हा उठा म्हणतात? दुपारी उठा म्हणतात की सकाळी म्हणतात? सकाळी लवकर उठा. म्हणजे इथूनच आपल्या आरोग्याची जे काही काळजी घेणं, चांगलं निरोगी आरोग्य मिळवणं इथूनच सुरुवात होते. सकाळी लवकर उठून काय करतो आपण? ब्रश करतो. म्हणजे जे काही आपल्या चांगलं आरोग्य टिकून ठेवण्यासाठी गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण सकाळी उठले तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत करतो. मग रात्री केव्हा झोपायचं राहते? रात्री 2-3 वाजता झोपायचं राहते का मोबाईल बघत? कोण बघते मोबाईल? मोबाईल सगळेजण बघतात घरी. आई बाबा हिसकाडून घेतात, हट्ट करतात, लुळू घेतात. काही घेता की नाही? मोबाईल द्या म्हणून. नाही तर अभ्यास करत नाही म्हणतात. जास्त मोबाईल बघणं सुद्धा कशासाठी धोकादायक आहे आपल्या शाबास. मग माहित आहे ना तुम्हाला, हेच आरोग्य शिक्षण आहे. मग आपली जी काही दिनचर्या जर आपण चांगली सुरुवात केली, लवकर उठणं, व्यायाम करणं, थोडंसं फिरायला जाणं, ब्रश करणं, आंघोळ करणं, डोकं नीट विचारणं, नखं काढणं, हातपाय बाहेरून आले की हातपाय धुणं, या सगळ्या गोष्टी करणं कशासाठी असतात? आपल्या आरोग्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी. इथूनच होते. तुम्हाला सांगतो मी डॉक्टर आहे, शासकीय सेवेत तर काय आहेच आहे, प्रायव्हेट प्रॅक्टिस सुद्धा करतो. परंतु कोरोना नंतर काही आजार आहेत जसे टायफॉइड सारखे, जॉन्डिस सारखे आजार किंवा लूज मोशन सारखे, आगमन म्हणतो ना आपण त्याला, उलटी म्हणतो, हे वारंवार पूर्वीला खूप पेशंट भेटायचे. परंतु कोरोना जेव्हापासून आला आणि आपल्याला एक चांगली सवय दिली, कुठली? हात धुण्याची. हात स्वच्छ धुण्याची दिली सवय. धुतात की नाही सगळे हात? किती धुता तुम्ही? एक सांगा. कधी धुतात? जेवणाच्या आधी. अजून कधी धुतात? जेवणानंतर. ठीक आहे. अजून हे गोष्टी तुमच्याकडून वधून घ्यायच्या आता, म्हणजे तुमच्या डोक्यात ते फीट बसतील. किंवा धुतात. सगळ्यात महत्वाचं आहे हात स्वच्छ धुणे. यानं जवळपास 30-40 प्रकारचे आजार नष्ट झाले, तर जवळपास नाहीतच. ॲनिमिक सारखा आजार, रक्ताशय, टायफॉइड सारखा आजार पूर्वी येत, आता तुम्हाला लक्षात येणार नाही, सगळ्यांना माहीत असतं. जॉन्डिस सारखे आजार हे कमी झाले. तर आता प्रायव्हेट प्रॅक्टिस जे आहे तर जनरल प्रॅक्टिस त्यांच्याकडे कुठलंच येणं झाले, टायफॉइडचे येणं तर आणि जॉन्डिसचे सुद्धा येणं. कारण बाहेरून जेव्हा आपण कुठल्या वस्तूला हात लावतो ना, तर ते जो काही इन्फेक्टेड व्यक्ती आहे, रुग्ण आहे, त्याचा तिथं टच झालेला असतो किंवा त्याला आपण स्पर्श केलेला असतो,
त्याच्या माध्यमातून आपल्याला आजार होतो ना, ते आजार हात धुतल्यामुळं कमी होतात. कशामुळे होतात? हे काय होतात? चांगले सवय येतात चांगल्या आरोग्यासाठी. एक आजार नुसता हात धुतल्यामुळे बरेचसे आजार एका चांगल्या सवयीमुळे नष्ट झालेली आहे. दुसरी गोष्ट आता सर्वात महत्वाची, लहान वय आहे, तुम्हाला खाणं पिणं हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. काय काय आपल्याला आवडते, काय काय खायला सांगा. काय आवडते? आंबा. ठीक आहे, आंबा चांगला आहे की वाईट आहे? तुम्हाला कळायला नाही एवढं. आंबा चांगला आहे. काय आहे ते? फळ आहे. फळ खाणं चांगली गोष्ट आहे. दुसरं काय खातात दुकानावरचं? चॉकलेट. कोण म्हणलं चॉकलेट? तू म्हणलं उभं राहा एकदा जरासं उभं राहा. उभं राहा. तुला काय शिक्षा देणार नाही. चॉकलेट काय करत नाही. उभं राहा मग. उभं नाही ते मागलं म्हणलं. जरासं उभं राहा. जरासं उभं राहा. बरं ठीक आहे. त्याचे दात कोणतं म्हणलं रे? बरोबर चॉकलेट काय करत नाही. हे चॉकलेट म्हणले ना, हे चॉकलेट खातात. आता शिवणं गरजेचं हे पण चांगली गोष्ट आहे. कसं कोणाला मोठ्या माणसांना, परंतु रोज रोज नेहमी जर तुम्ही जर चॉकलेट खाली ना, आपले दात किडतात. आणि हे दात एक दूध दात आपले कधी येतं 10-12 वर्षापर्यंत पडून आपल्याला एक परमनंट राहतात. मोठे माणसं 15-16-20 वर्षाचे वरचे असतात, त्यांना मोठे दात येतात. हे चॉकलेट खाऊन काय होते? दाढ खराब होतात. हे आरोग्य तुमच्या आरोग्यासाठीच महत्वाचं आहे. तुम्ही रोज हे चॉकलेट खाली ना, आपली दाढ खराब होणार. आणि एकदा त्याच्या बुडापर्यंत गेली, लहानपणी जर खाली तरी तुमचे मग पुन्हा चांगला दात येणार नाही. त्यासाठी रोज जर गोड खाल्लं, चॉकलेट म्हणून म्हणत नाही, तुम्ही रोज गोड खाल्लं, जर गोड नाही केला तर तुमची दात पूर्णतः नष्ट होतात. त्यासाठी जास्त चॉकलेट खाणं किंवा गोड खाणं हे सुद्धा आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. लक्षात आले? खायची का मग रोज चॉकलेट सोबत गोड साखरही खातात मुलं. हळूच आईच्या माघारी जाऊन डब्यात चोरून खातात की मी बी खायचं तुमच्या सारखं. त्यांना काय होतात? लहानपणी लपून साखर खायची. आपल्या रोज गोड खाणं आपल्या दातासाठी हानिकारक आहे. दुसरी गोष्ट, बरंच किती वेळेस करतो आपण? एकच वेळेस करतो ना. किती वेळेस करायला पाहिजे? 2 वेळेस. कोण कोण करते? 2 वेळेस कोण कोण करते? शाबास. जे करते त्याला शाबास. रोज जर केलं खोटं बोलायचं नाही. खोटं बोलणं सुद्धा एक वाईट सवय आहे आपल्या आरोग्यासाठी पण. आपण म्हणले सर मी अभ्यास केला आणि सरांना काय विचारलं तर तुम्हाला नाही आलं तर रट्टा भेटते की नाही? हाताला मग काय होते? मार भेटते, धप्पा भेटते. मग ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे का? मग खोटं सुद्धा एक बोलायचं नाही. ठीक आहे? खाण्याचं एक. दुसरं चॉकलेट एक खायचं नाही, टाळायचं. दुसरं दुकानावरचे कुरमुरे चुरमुरे काय होतं ते? दुसरं काय होतं? वेपर्स आहेत, नरडे राहतं. दुसरे काय राहते? त्या पुड्यामध्ये प्रचंड असे तेल राहते, मीठ राहते, मसाले राहतात. यानं काय होते? तुम्हाला हाता काय होत नाही, परंतु जेव्हा तुम्ही मोठे व्हाल ना तर तुम्हाला वेगवेगळे असे आजार होतात. ऍसिडिटीचा आजार होणार, अपचनाचा आजार होणार, कॉन्स्टिपेशन होणं. आता तुमच्यासारख्या बऱ्याच जणाला सी, आता ऐकायला घाण म्हणून घेऊ नका, सी बरोबर होत नाही, कडक होते सी. का होते? कारण तुम्ही बिस्किट, पाव, आणखी काय खारी, टोस्ट खाता. यानं काय होते? त्याच्यात मैदा राहतो. तो काय होतो? आपल्या आतड्याला चिटकतो. त्यामुळे आपल्याला सीला जायला त्रास होतो. घाण नाही आहे गोष्ट. हे आपण जसं खातो ना तसं ते शरीरातून घाण निघणं सुद्धा गरजेचे आहे. ती व्यवस्थित जर झाली तर ठीक आहे, नाही तर त्यानं सुद्धा आपल्याला आजार होतात, पोटाचे आजार होतात. तुम्हाला तुमच्या पोटामध्ये मग काय होते? पोटाचा आजार झाला, सी व्यवस्थित साफ नाही झाली, तुम्हाला भूक म्हणता होती तुमची. कारण तुमचं शरीर म्हणते तुम्ही वरून काही खाऊ नका, माझं मी का अजून बाहेर निघालेलं नाही. त्यासाठी बिस्किट, पाव, अजून काय टोस्ट, ब्रेड, खारी हे पदार्थ रोज खायचे नाही. हे कशासाठी निघालते? कुठेतरी प्रवास करायसाठी. पण तुम्ही रोजच आपल्या शाळेला जायचं, गडबडीत जायचं, आईला 5 रुपये मागतात, एक पार्लेजी आणतात आणि दुधासंग खाऊन इकडे येतात. होते की सगळेच असं? नाही तर चांगली गोष्ट, पण बरेच जण करतात. तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. बिस्किट पाव खायचं का? चॉकलेट खायची का? भाकर खायची का?
खायचं का? हा? आपल्या घरी रोज आई बाबा जे नियमित खातात ना, वरण भात चपाती भाकर पोळी हेच पदार्थ खायचे. शक्य असेल हे समोर ऊन लागत असेल ते समोर. आणि बरेचसे मुली विशेषतः शाळेत याच्या वेळेस पोटभर जेवण खाऊन येत नाही, तर त्यांना 9वी 10वीच्या मुलींना मी बघितलंय, त्यांना चक्कर येते. का होते तिथं वय आहे, या वयात तुम्हाला पोटभर खाऊनच घराच्या बाहेर पडवणं गरजेचं आहे. बरेच आपल्या शाळेतल्या मुलींना बघितले त्यांना चक्कर आलेली आहे. तब्येत बिघडली सरांची, आले होते.